कुठली कंपनी? नाही पण तो नवीन मीटर तुम्ही कशात आणलाय तो? कुठल्याच आहे? पण तुम्हाला कोणी कंप्लेंट दिली चेंज करायला? कोण ऑफिसर नाव सांगा त्याचं? हे कुठले मीटर आहे? हे MBC कुठला मीटर आहे? जिनियस म्हणजे कुठली कंपनी? अदानी? कुठले मीटर? अदानीचे मीटर आहेत ना? तुम्हाला कोणी सांगत ना? MBCचं नाव सांगा मला. आणि तुमचं लेटर आहे का माझा का परमिशन दिले का तुम्हाला चेंज करायला? तुम्ही गपचूप लावून इथे मीटर चेंज करता का? गपचूप नाही, फोटो आहे आमच्याकडे. दाखवा ना, मला द्या ना कंप्लेंट नंबर. आणि त्या कॉन्ट्रॅक्टला फोन करा, नंबर करा फोन की तुम्हाला हे दिलं काय, लेटर पण दाखवा. आता तिथं बघता तिथं मीटर चेंज करा, इथं येऊन मीटर चेंज करताय न विचारता. चेक करायला गेलो. चेक करा, चेंज करा. तुम्ही आल्यात, तुमचं काम चालू आहे खामोट्यामध्ये पूर्ण अख्ख्या. फॉल्टी दिसतोय. नाही फॉल्टी नाही, पण कोणी सांगत तुम्हाला ते? मला कंप्लेंट नंबर द्या, नाव सांगा मॅडमचं. सोसायटी बिना परमिशन घेता डायरेक्ट न एंट्री करता कस्टमरचं ग्राहकची न कष्ट कर कंझ्युमर नंबरवर बघतात डायरेक्टली मीटर चेंज करता. अरे तू लिस्ट पाठवली. हॅलो, नाव सांगा त्याचं. कोण ऑफिसर? नाव सांगा मला. व्हिडिओ नाही, लाईव्ह मध्ये आहे, फेसबुक लाईव्ह आहे. फेसबुक लाईव्ह घेतलंय. सांगा कोणी सांगितलं, नाव सांगा त्याचं. कोण आहे? टॉस स्पीकर बोला. कोण आहे? हॅलो. हॅलो. हा, कोण बोलताय? काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय का तिथे? प्रॉब्लेम नाही आहे. डायरेक्टली परमिशन नसताना मीटर का चेंज करतो तुम्ही? कुठल्या ऑफिस सांगतो तुम्हाला चेंज करायला? फॉल्टी नाही, कुणी सांगतो? परमिशन कोणी दिली तुम्हाला? MBC कोण? नाव सांगा ऑफिसरचं. कोणी परमिशन दिले? कोण? कांबोडे ऑफिस. नाव सांगा मॅडमचं. कोणाचं? कोणाचं ऑफिस? नाव सांगा. तुमचं लेटर दाखवा, परमिशन दाखवा, लेटर दाखवा, ग्राहकची कंप्लेंट दाखवा मला. ऑफिसचं नाव सांगा ना. कुणी कस्टमर तुम्हाला कंप्लेंट दिली? रूमवाल्या कुणी कंप्लेंट दिली नाही तुम्हाला? डायरेक्ट कसं चेंज करताय? एविंग 400 मीटर नाही, डायरेक्ट एविंग 402चा तुम्हाला कंप्लेंट नाही आहे. तुमच्या कुठल्या MBC ऑफिसने कुणी सांगितलं तुम्हाला मीटर चेंज करायला? फॉल्टी कुणी सांगत का? तुम्ही डायरेक्ट बिनधडक मीटर चेंज करा. तुमच्याकडं लेखी आहे का? तुमच्याकडं लेखी तुमच्याकडे पुरावा आहे का? कंप्लेंट आहे का? तुम्हाला सांगा. कुठल्या ऑफिसने सांगितलं? MBCBने मला सांगा त्याचं नाव. MBCBने कुणी तुम्हाला सांगितलं? ऑफिसने कुणी लिस्ट दिली तर नाव सांगा त्याचं. मग तुम्ही डायरेक्ट एक सोसायटी घुसून मीटर चेंज करता का अदानीचे? कुणी हरकत दिली तुम्हाला? नाही नाही, MBCB नाही. पण तुम्हाला न परमिशन घेता न काय करता तुम्ही डायरेक्ट मीटर चेंज कसं करता? कुठलं ऑफिसने सांगितलं नाव सांगा मला. डायरेक्ट तुम्ही काय मीटर चेंज करता का? तुमच्या बापाचा मालक आहे ते चेंज करायला? मग काय चेंज करा? डायरेक्ट तुला परमिशन आहे का तुम्हाला सोसायटीची? तुम्हाला सोसायटीची कस्टमरची MBCB तुम्हाला दिले का लेटर लिहून की परमिशन मीटर चेंज करा म्हणून? मग डायरेक्ट कसं चेंज करायचं तुम्ही मला सांगा. हो डायरेक्ट घुसताय तुम्ही. मग तुम्ही डायरेक्ट मागवत झाला ना त्यांचं. त्या अदानीचा बापाचा मालिक आहे का डायरेक्ट चेंज करायचं याला? मग तुम्ही डायरेक्ट कसं चेंज करता? डायरेक्ट चेंज कसं करता? याचं नाव काय? हा, प्रिन्स पाटील. कोण आहे? सिनियर आहे. कुठले सिनियर आहेत? प्रिन्स पाटील कुठे आहेत त्या ऑफिस त्यांचं? आता कामोठ्यामध्ये. कामोडे कुठल्या सेक्टरला आहे? नाही, कुठल्या सेक्टर सांगा ना मला. डायरेक्ट MBC ऑफिस कुठल्या कंप्लेंट दिलं सांगा. मार्केटची तुमच्याकडे आहे का डायरेक्ट चेंज करायला? आम्ही डायरेक्ट लेटर दिला तुमच्या ऑफिसला. त्यांनी पाठवलं व्हॉट्सअपवर. हॅलो हॅलो, केतन बोलतोय सर. थांबा जरा, स्पीकरवरती घ्या ना. हॅलो, तुम्हाला हे परमिशन असताना डायरेक्टली फॉल्टीची दिली तुम्हाला? कामोड्यामध्ये कोण दिलं ऑफिसरने लिस्ट? काम करायला आले सर.
नाही नाही नाही, पण कोणी तुम्हाला लिस्ट दिली, लिस्ट दाखवा, ग्राहकांनी कंप्लेंट केली नंबर दाखवा, मला अर्ज दाखवा, मला अर्ज दाखवा, कंप्लेंट नंबर दाखवा, सगळं दाखवा, नंतर एक गोष्टी चेंज करा. डायरेक्ट असं घुसून कसं चेंज करा तुम्ही? तुम्हाला सांगा, जो कस्टमर आहे तुमचा परमिशन करता तुम्ही कसं काय केलं? हो, डायरेक्ट तुम्ही चेंज करता इकडे कामोड्यामध्ये. मला दाखवा ना तुमचा लेटर, दाखवा ना मला कस्टमरचं लेटर दाखवा, तुमचा लेटर दाखवा की एमएससी मी तुम्हाला लिस्ट दिली करायला, आणि कशा संदर्भात दिली ती? का कस्टमरनी कंप्लेंट केली का? नाही केली कंप्लेंट. मग दाखवा ना कुठे लिस्ट दाखवा. त्यांच्या लिस्ट नाही काय, डायरेक्ट येत आहेत, बघताय, चेक करताय, मीटर चेंज करताय, असं काम चालणार आहे की ते? मला सांगा. तुमच्या ऑफिसला आम्ही लेटर दिलेलं आहे. कस्टमरचं लेटर नसल्याशिवाय, इतर गोष्टी नसल्या तर तुम्ही डायरेक्ट हात लावू शकत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब कामोड सर लेटर दिले त्यांना त्या प्रकारे. एमएससी ऑफिसला विचार, मला दाखवा त्यांच्याकडे लिस्ट आहे का? मी तुम्हाला लेटरच्या पुराव्याशी सांगू शकतो का आम्ही त्यांना लेटर दिलंय त्याचा, की त्यांनी डायरेक्ट हात लावू नका कुठल्या कस्टमरला. हॅलो, हा, म्हटलं तुम्हाला काय क्वेरी असेल ना, आपण तुम्ही खांदा कॉलेज सेक्शनला जाऊन विचारा. तुम्हाला नाही मीटर चेंज करायचा मुलं. हो, पण कस्टमरने कंप्लेंटच दिली नाही आहे. डायरेक्ट तुम्ही इथं घुसताय सोसायटीमध्ये आणि सोसायटी डायरेक्ट मीटर चेंज करताय आणि डायरेक्ट फॉल्टी ठरवताय. फॉल्टी बनवत नाही, फॉल्टी असल्याशिवाय मुलं मीटर. हो, डायरेक्ट घुसताय, परमिशन न घेता. त्यांचं कस्टमरची कंप्लेंटच नाही आहे. कंप्लेंट नसते. मग डायरेक्ट चेंज करता का? तुम्हाला असं सांगितलं का बाबा कस्टमरची कंप्लेंट असेल डायरेक्ट चेंज करा म्हणून? मला लेखी लिहून द्या. सर, काही कस्टमरची कंप्लेंट नसते. मला लेखी लिहून द्या आम्हाला. मीटर रिडिंग जेव्हा घेतात ना, तुम्ही या ना खांदावली सेक्शनला, या ना, मी पण तिकडे देतो. हे मी तुमचं नाव काय? सेक्शनला घ्या, हा, खांदा कॉलनी सेक्शनला या तुम्ही. कांदा कॉलनी एमएससी ऑफिस, तुमचं नाव काय? काय कुठल्या पोझिशनवरती आहात? माझं नाव अमृत डोकरे, जेई मोहन आहे मी. अमृत डोकरे, तुम्ही कसे काय काम करता? जेई आहे. कांदा कॉलनीमध्ये का? नाही, खांदा कॉलनीमध्ये नाही, ते जे खांदा कॉलनी. तुम्ही एमएससी ऑफिसला आहेत का? तुम्ही एमएससी ऑफिसला तुम्हाला कामोड्याच्या सेक्टर 9च्या ऑफिस, सेक्टर 7च्या ऑफिसची तुम्हाला कंप्लेंट दिली का बाबा याचं चेंज करा म्हणून? लिस्ट आली हो, त्यांनीच लिस्ट. हो, लिस्ट दाखवा आम्हाला, लिस्ट लेटर दाखवा. कस्टमरची कंप्लेंट तुम्हाला केली की माझा मीटर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डायरेक्ट कसं चेंज करू शकता? सर, ऑफिसला आहे, आपण ऑफिसला बोलू. हे डायरेक्ट असं करू नका. आम्ही ऑडी लेटर दिले, ऑफिशियल लेटर दिलेलं आहे.